नमस्कार मित्रांनो, मामाच्या गमती जमती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मुलांनो, आत्ताच तुमच्या काहींच्या परीक्षा चालू असतील, काहींच्या संपल्या असेल आणि लवकरच दिवाळी सण आलेला आहे आणि आपल्याला माहीतच आहे की दिवाळीमध्ये आपल्याला आकाशकंदील लावायचा असतो। आकाशकंदील लावून आपण दिवाळी सण त्याचा आनंद साजरा करतो। तर सोप्या पद्धतीत आकाशकंदील कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे। अत्यंत घरगुती पद्धतीने अत्यंत रंगीत असा आकाशकंदील कसा बनवायचा हे आज आपण इथे शिकणार आहोत। चला तर पाहूया। बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे A4 साइजचं फ्लोरोसंट रंगीत फ्लोरोसंट कलर पेपर A4 साइजचे विविध रंगाचे। त्याचं असं पॅकेट स्टेशनरीमध्ये मिळतं। अशा फ्लोरोसंट पेपरला मधोमध 2 भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आणि हा अशा प्रकारे केलेला भाग जो आहे, सर्व प्रत्येक रंगाचे असे भाग करून घ्यायचे आहेत। साधारण 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर असा या आकाराचे हे रंगीत फ्लोरोसंट कागदाचे तुकडे बनवून घ्यायचे आहेत प्रत्येक कलरचे। आणि या तुकड्याला या प्रकारे मधोमध फोल्ड करून घ्यायचा आहे। हा बघा, असा फोल्ड करायचा आहे। हा फोल्ड केल्यानंतर याच्यासाठी जी डिझाईन बनवायची आहे त्याच आकाराचा एक पुठ्ठा घेतलेला आहे आणि त्याच्यावर ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे। ही डिझाईन त्याच्यावर ठेवून आपण त्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे। डिझाईनचा हा पुठ्ठा बनवण्याचं कारण एक आहे की सर्व डिझाईन सारख्या याव्यात, त्यासाठी असं डिझाईनचा पुठ्ठा बनवून घ्यायचा आहे। आणि ही डिझाईन आपण आता कापून घ्यायची आहे। पहा, अशा प्रकारे ही डिझाईन कापून झाली की या डिझाईनला ही अशा प्रकारे डिझाईन जी कापून झालेली आहे या डिझाईनला मधोमध इथे असं एका कागदाच्या तुकड्याने चिकटवून घ्यायचं आहे। तर कागदाचा तुकडा शो यावा म्हणून चकचकीत प्रकारचा जो कागदाचा तुकडा मिळतो असा बाजारात, पहा हे चकचकीत कागद दुकानात स्टेशनरीचे मिळतात, त्याचा एक छोटा तुकडा आपण घ्यायचा आहे। या तुकड्याला थोडं फेविकॉल लावायचं। या तुकड्याला असं फेविकॉलने चिटकवायचं आहे। हे चिटकवल्यानंतर थोडा वेळ त्याला सुकेपर्यंत बाजूला ठेवायचा आहे। अशा प्रकारे साधारणतः 16-17 वेगवेगळ्या रंगाचे हे असे तुकडे बनवून घ्यायचे आहेत। 16-17 प्रकार म्हणजे 4-5 रंगाचे विविध तुकड्यांचे हे असे तुकडे बनवायचे आहेत। मी 4 रंगांचे प्रत्येकी 4 असे तुकडे जोडून घेतलेले आहेत। प्रत्येक रंगाचे 4 असे तुकडे जोडून झालेले आहेत। आता हे चिटकवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कार्डबोर्ड पेपर। साधारण जाड प्रकारचा जो कार्डबोर्ड पेपर येतो त्या पेपरची ही अशी एक पट्टी करून घेतलेली आहे। ही एक दुसरी पट्टी कार्डबोर्ड पेपरची आपण बनवून घेतलेली आहे। आणि शोभेसाठी हा चमकदार जो पेपर आहे त्याच्या एक 2-3 पट्ट्या आपण ह्या बनवून घेतलेल्या आहेत। तसंच
चमकदार पेपर जो गिफ्ट पॅकिंगसाठी येतो त्याच्या एक 20 अशा पट्ट्या ह्या आपण इथे बनवून घेतलेल्या आहेत. ह्या पहा, यानंतर शोभेसाठी त्याला वापरता येतील. तर ह्या अशा बनवून ठेवायच्या आहेत. 2-3 ह्या सोनेरी पट्ट्या, किंवा एखाद्याला चंदेरी हवा असेल तर चंदेरी बनवू शकता. आणि हे कार्डबोर्ड. आता ह्या कार्डबोर्डवर हे कसं चिटकवायचं आहे हे आपण पाहणार आहोत. चला, आपल्याला हे बनवलेले कागदाचे तुकडे या 2 कार्डबोर्डच्या ज्या पट्ट्या आहेत त्याच्यावर अशा प्रकारे चिकटवून घ्यायचे आहेत. त्यासाठी हे जे अंतर आहे तेवढंच अंतर चिटकवण्यासाठी या 2 पट्ट्यांमध्ये तेवढं अंतर ठेवून बरोबर फेविकॉलच्या साहाय्याने हे असं चिटकवून घ्यायचे. आणि ह्याच्या खाली, ह्या 2 पट्ट्यांच्या खाली आपल्याला एक पांढरा कागद सुद्धा चिटकवून घ्यायचा आहे, की जेणेकरून आतला प्रकाश हा डायरेक्ट न दिसता पांढऱ्या कागदातून दिसेल. त्यासाठी या 2 पट्ट्यांच्या खाली आपण एक पांढरा कागद सुद्धा चिकटवणार आहोत. पण त्यासाठी हे अंतर महत्त्वाचं आहे, की ते अंतर बरोबर घ्यायचं आहे, की ही दोन्ही टोकं या दोन्ही पट्ट्यांच्या मधोमध चिटकवता आलं पाहिजे. आणि चिटकवून झाल्यावर आपल्याला हे असं बंद करता आलं पाहिजे. या 2 कार्डबोर्डच्या ज्या पट्ट्या आहेत त्याच्या खाली आपण एक सफेद कागद चिटकवून घेतलेला आहे. आता या पट्ट्यांवर आपण हे रंगीत तुकडे चिटकवणार आहोत. तर ते चिटकवण्यासाठी त्याच्या दोन्ही कोपऱ्याला इथे फेविकॉल लावायचं आहे. फुलवाती अंगणात सोन सकाळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, सौख्य जणू भरून आले आले ओंजळी, आले ओंजळी. अशा प्रकारे या रंगीत पाकळ्या, हे रंगीत कागदाचे तुकडे आपण या प्रकारे चिटकवून घेतलेले आहेत. आता याला सोनेरी कागदाने सुशोभित करूयात. ही जी दुसरी बाजू आहे त्या बाजूला आपण चकचकीत हा जो कागद आहे गिफ्ट पेपर, त्याच्या ह्या ज्या पट्ट्या कापलेल्या आहेत ह्या पट्ट्या आपण चिटकवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे या संपूर्ण चमकदार पट्ट्या आपण याच्यावर चिटकवून घेतलेल्या आहेत. आता याच्यावर सुशोभीकरणासाठी एक सोनेरी पट्टी आपण असं चिटकवणार आहोत. अशा प्रकारे ही गोल्डन पट्टी आणि या चमकदार पट्ट्या आणि रंगीत कागद आपण असं चिटकवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण सोनेरी पट्टी आणि ह्या चमकदार पट्ट्या चिटकवून घेतलेल्या आहेत. हा आपला आकाश कंदील तयार झालेला आहे. आता याला गोल करायचा आहे. आपण असं गोल करून त्याला स्टॅपलर मारून घ्यायचा आहे.
असं स्टॅपलरची पिन मारून त्याला गोल करायचा आणि हा तर मुलांनो हा झाला आपला दिवाळीचा आकाश कंदील. अत्यंत घरगुती पद्धतीमध्ये हा तयार करण्यात आला आहे आणि फारच स्वस्त्यात 8 रंगीत कागद, तेही A4 साईजचे, आणि चमकणारे हे 2 कागद आणि एक फेविकॉल, एवढ्यामध्ये हा एक चमकणारा रंगीत असा आकाश कंदील तयार झालेला आहे. तुम्हीही असा बनवून पहा, खूप आनंद वाटेल. आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. घरगुती आणि स्वदेशी पद्धतीचा दिवाळीचा आकाश कंदील बनवण्याचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.